नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। सकाळपासून भरपूर बहिणींना 1500 रुपयांचा मेसेज आलेला आहे, भरपूर बहिणींना 2500 रुपयांचा मेसेज आलेला आहे आणि भरपूर बहिणींना 10,500 रुपयांचा मेसेज आलेला आहे। म्हणजेच अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु आज त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि त्यासोबतच 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा वाटप सुरू झालेले आहेत। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे आणि त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे। कारण आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर या बैठकीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेबाबत शेवटचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच आता हा शेवटचा निर्णय आहे, त्यामुळे सर्व बहिणींना आजच पैसे येणार आहे। महाराष्ट्र राज्यातील 2,46,00,000 बहिणींसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। आजपासून फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा वाटप सुरू झालेले आहेत, परंतु याच्यामध्ये काही नवीन नियमावली तयार करण्यात आलेल्या आहे। ज्या बहिणी या नवीन नियमावलीमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि 3 गॅसचे 2500 रुपये जमाच केले जाणार आहेत। तर बघा काय सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्यासाठी 4 नियम लागू करण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये जमा केले जाणार आहेत। जर बहिणी 4 नियमांमध्ये बसत नसल्यास तुमच्या खात्यामध्ये आज 1 रुपया सुद्धा येणार नाही। बघा शासनाने 4 नवीन नियम लागू केलेले आहेत। ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्यासाठीच आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आनंदाचा दिवस ठरणार आहे। बघा या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे मुलांचा नियम। बघा पहिला नियम मुलांचा घालण्यात आलेला आहे, दुसरा नियम केवायसी संदर्भात आहे, तिसरा नियम 4 कागदपत्रांच्या संदर्भात आहे आणि चौथा नियम हयात असल्याचा पुरावा शासनाला द्यावा लागणार आहे। बघा तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। बघा हे 4 नियम अगदी सविस्तर पद्धतीने बघणार आहोत, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7 महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत। बघा बहिणींना सरासरी 7 महिन्यांचे 10,500 रुपये मिळालेले आहेत, परंतु ज्या बहिणींना 7 महिन्यांचे पैसे मिळाले नसतील त्या बहिणींना सरकारकडून हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या बहिणींना फक्त 4,500 मिळाले असतील, काही बहिणींना 3,000 रुपये मिळाले असतील, म्हणजेच त्यांना 7 महिन्यांचे पैसे अर्धवट मिळाले असतील, तर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे। बघा हा नंबर आहे 9861717171, म्हणजेच हा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्या ऑफिसचा नंबर आहे। त्याच्यावरती व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे, त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल। जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे जमाच केले जाणार आहेत। परंतु हे 4 नियम कोणकोणते आहेत आणि हे 4 नियम बहिणींनी कशा पद्धतीने पाळायचे आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा 4 नियमांपैकी पहिला नियम मुलांचा घालण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये किती मुले असल्यानंतर किती पैसे मिळणार आणि किती मुले असल्यानंतर थेट अपात्र केलं जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा ज्या बहिणींना 3 मुले असतील त्यांच्यासाठी वेगळे अपडेट आलेले आहे, ज्या बहिणींना 2 मुले असतील तर त्यांच्यासाठी वेगळे अपडेट आहे आणि ज्या बहिणींना 1 मुलगा असेल त्यांच्यासाठी वेगळे अपडेट घालण्यात आलेले आहे। सोबतच ज्या बहिणींना 3 मुले असतील किंवा 2 मुले असतील किंवा 1 मुलगी असेल त्यांच्यासाठी सुद्धा
अपडेट आलेले आहे। बघा, सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की मुलांचा नियम पाळावा लागणार आहे। ज्या बहिणींना 3 मुले असतील, 2 मुले असतील, 1 मुलगा असेल तर त्यांच्यासाठी नवीन नियम लागू झालेले आहेत। ते नवीन नियम सुद्धा सांगणार आहे, परंतु हे 4 नियम कशा संदर्भात घालण्यात आलेले आहे आणि या 4 नियमांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, पहिला नियम मुलांचा होता, त्या मुलांच्या नियमामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु दुसरा नियम त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे, म्हणजेच तो म्हणजे KYC संदर्भात आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत 30 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे सरकारने नवीन ऑप्शन आणलेला आहे। प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींना KYC करणं बंधनकारक आहे। ज्या बहिणी KYC करतील त्यांना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। आता ही KYC कुठे करायची, याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार, सोबतच याच्यामध्ये काही पात्रता आहे का, याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु व्हिडिओ स्किप करू नका। जे 4 नियम आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। ज्या बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्या बहिणींना वाटत असेल की याच्यामध्ये काही तथ्य नाही, त्या बहिणीने व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तरी पण चालू शकेल, परंतु ज्यांना गरज असेल, ज्यांना 5 वर्षांसाठी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओ काटेकोर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। तर बघा, 4 नियमांपैकी तिसरा नियम म्हणजे 4 कागदपत्रे सरकारकडे जमा करायची आहेत। आता ही 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, सरकार नवनवीन अपडेट काढत आहे, कारण भरपूर बहिणींना या योजनेमधून अपात्र करायचं आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने हे 4 कागदपत्रे काढायचे आहेत। ते 4 कागदपत्रे सुद्धा सांगणार आहे। आणि शेवटचे अपडेट, शेवटचा नियम म्हणजे तुम्ही सध्याच्या स्थितीला जिवंत आहात याचा सुद्धा पुरावा द्यावा लागणार आहे। बघा, हयातीचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे, तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। कारण मराठवाडा विभागामधील भरपूर बहिणी मयत असताना त्यांचा फॉर्म सुद्धा भरला गेलेला आहे आणि त्या बहिणींना 10,500 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। बघा, काही बहिणी या हयात नसून त्यांचे अर्ज पात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत, म्हणजे त्यांचे फॉर्म त्यांच्या घरच्यांनी भरले, त्यांच्या नावावरती पैसे घेतले, परंतु त्या बहिणी हयात नाही। त्यामुळे सरकारने नवीन नियम सुद्धा लागू केलेला आहे, म्हणजे तुम्हाला आतापासून हयातीचा दाखला द्यावाच लागणार आहे। आता ही 4 नियम सविस्तर पद्धतीने सांगणार आहे, परंतु आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। बघा, फेब्रुवारी हप्त्यासाठी हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले नाहीत। फेब्रुवारी हप्ता थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, परंतु मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमा करण्यासाठी हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 4 नवीन नियम कशा पद्धतीने लागू करण्यात आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु आज राज्य सरकारकडून 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्यासाठी कोणताही नवीन नियम लागू करण्यात आलेला नाही, परंतु मार्च महिन्यासाठी हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। ते 4 नवीन नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु आज फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्यासाठी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, तर ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम रायगड जिल्हा आहे, कारण या रायगड जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे अगोदर बहिणींना पैसे दिले जाणार आहेत, त्यानंतर सर्व बहिणींना या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये बोलवलं जाणार आहे। त्यामुळे वचनपूर्ती सोहळ्याच्या अगोदरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सकाळपासून भरपूर ताईंना मेसेज आलेले आहेत, तुम्हाला सुद्धा मेसेज आलेला असेल, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपल्या मोबाईलवरती बघायचं आहे, कारण सकाळपासूनच हे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, पहिला जिल्हा रायगड झाला, दुसरा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे, कारण या रत्नागिरी जिल्ह्याची सर्वात मोठी लोकसंख्या आहे। त्यासोबतच पुणे जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्हा आहे, म्हणजेच या हिरव्या पट्ट्यामधील 5 जिल्ह्यांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आणि त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये या 5 जिल्ह्यांचं नाव
आलेलं आहे। त्यासोबतच 6वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 7वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 8वा जिल्हा म्हणजे ठाणे, सोबतच 9वा जिल्हा म्हणजे नाशिक आणि 10वा जिल्हा म्हणजे अहमदनगर म्हणजे सध्याचं अहिल्यानगर म्हणजे टोटल मिळून 10 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आहे, सोबतच वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे आणि वाशिम जिल्हा आहे म्हणजेच टोटल मिळून या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। परंतु नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल किंवा भंडारा असेल या जिल्ह्यांची याद्या उद्या आणि परवा जाहीर होणार आहेत। परंतु आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। तर बघा 15 जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे। सोबतच 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या 5 बँका आहेत। त्या बँकेमध्ये तुमचं खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा सर्वात प्रथम पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। दुसरी बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक। या बँकेमध्ये आधार कार्ड 1 दिवसाच्या अगोदर लिंक होतं, त्यामुळे या बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, ज्या बहिणींचं खातं बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। चौथी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, बघा या 4 बँका प्रमुख आहेत आणि 5वी बँक म्हणजे HDFC बँक म्हणजे सरासरी आज 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा जिल्ह्यांची नावे सांगितली, बँका सांगितल्या, परंतु ते 4 नियम कोणकोणते घालण्यात आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। तर बघा हे नियम 9व्या हप्त्यासाठी आहेत, म्हणजे मार्च महिन्याचा जो हप्ता वाटप करायचा आहे तर त्या महिन्यासाठी हे 4 नवीन नियम घालण्यात आलेले आहे। कारण मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे। मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे। जर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असावेत। तर बघा पहिला नियम मुलांचा घालण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये मुलांचा नियम का घालण्यात आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा सर्वात प्रथम ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय केलेलं होतं की लाडक्या बहिणींना 2 अपत्य असतील तरच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार होता, परंतु हा नियम रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे बहिणींना 1 मुलगा असेल, 2 मुलगा असेल किंवा 3 मुलं असेल किंवा मुली असतील तरी पण तुम्हाला अडचण नाही, तुम्हाला मुलांचा नियम घालण्यात आलेला नाही। जो मुलांचा नियम घालण्यात येणार होता तो रद्द करण्यात आलेला आहे। त्याच्यावरती काल GR सुद्धा आलेला आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारत होत्या की मुलांचा नियम काय घालण्यात आलेला आहे, आम्हाला 2 मुले आहेत, आम्हाला 3 मुले आहेत, आमचा अर्ज अपात्र होऊ शकतो का? तर त्या लाडक्या बहिणींना स्पष्ट सांगण्यात येत आहे की तुम्हाला 2 मुले असू द्या, 3 मुले असू द्या किंवा मुली असू द्या तरी पण तुम्हाला अडचण येणार नाही, तुमचा अर्ज पात्र ठेवला जाणार आहे। त्याच्यावरती आज GR सुद्धा आलेला आहे, किती मुले असू द्या अडचण नाही। सोबतच दुसरा नियम जो घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा दुसरा नियम का अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण सध्याच्या स्थितीला 30 लाखांपेक्षा जास्त बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। ज्या बहिणी KYC करतील त्यांनाच पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की ही KYC कुठे करायची आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ही KYC गावामधील अंगणवाडी सेविकांकडे करायची आहे। त्यामुळे तुमचा अर्ज 5 वर्षांसाठी पात्र राहील आणि तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे सुद्धा सुरूच राहतील। बघा लाडक्या बहिणींनो, KYC संदर्भामध्ये अत्यंत मोठी अपडेट आलेली आहे। तुम्हाला 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत ही KYC करणं बंधनकारक आहे, म्हणजेच ही KYC केली तर तुम्हाला अडचण येणार नाही। बघा पहिला नियम होता मुलांचा, तर मुलं किती असू द्या अडचण नाही। दुसरा नियम होता तो म्हणजे KYC संदर्भात सर्व लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांकडे KYC करायची आहे, परंतु ही KYC 1 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे। सोबतच तिसरा नियम म्हणजे 4 कागदपत्रे। बघा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये
कागदपत्रे घ्यायचा असेल तर केवायसी करणं बंधनकारक होतं। तर त्या केवायसी साठी 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। आता हे 4 कागदपत्रे जुनेच आहेत, परंतु काही बहिणींना माहीत नाही, त्यामुळे परत एकदा सांगणार आहे। बघा, पहिलं कागदपत्र म्हणजे आमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही। दुसरं कागदपत्र म्हणजे आमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नाही। तिसरं कागदपत्र म्हणजे आमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। आणि चौथं कागदपत्र म्हणजे आमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नाही। बघा, दुसरा जो नियम आहे तो केवायसीचा होता, तर ती केवायसी करण्यासाठी ही 4 कागदपत्रे लागणार आहेत, त्यामुळे तिसरा नियम 4 कागदपत्रांचा होता। बघा बहिणींनो, हे 4 नियम अत्यंत कडक आहेत, तुम्ही सुद्धा पाळायला पाहिजे, तरच मला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। सोबतच चौथा नियम, बघा शेवटचा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, लाडकी बहीण जिवंत आहे याचा सुद्धा पुरावा द्यावा लागणार आहे, म्हणजेच हयात असल्याचा पुरावा सुद्धा सरकारने मागितलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या गावामधील ग्रामपंचायत मधून हा हयातीचा दाखला घ्यावा लागणार आहे। 1 मार्च पासून तुम्हाला सुद्धा हयातीचा दाखला द्यावाच लागणार आहे। आता बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकार काय काय कागदपत्रे मागत आहे। अशी कागदपत्रे मागितली जात नाहीत, परंतु सध्याच्या स्थितीला भरपूर ठिकाणी काही मयत बहिणींचे अर्ज पात्र ठरल्याचे आढळलेले आहे। त्यांनी सुद्धा 10,500 रुपये घेतल्याचं ठरलेलं आहे, म्हणजेच त्यांच्या घरच्यांनी त्या बहिणींचे अर्ज भरलेले होते, त्यांना पैसे आले आणि त्यांच्या घरच्यांनी पैसे सुद्धा घेतलेले आहेत, त्यामुळे लाडकी बहीण जिवंत असल्याचा पुरावा सुद्धा द्यावाच लागणार आहे। स्पष्ट बातमी आलेली आहे, सर्व बहिणींनी काटेकोर पद्धतीने हा दाखला काढायचा आहे। बघा, 4 कागदपत्रे 4 नवीन नियम घालण्यात आलेले होते, तर त्या 4 नियमांपैकी पहिला नियम मुलांचा होता। बहिणींना किती मुले असू द्या, तुम्ही काळजी करायची गरज नाही, मुले किती असली तरी पण तुमचा अर्ज पात्रच केला जाणार आहे। दुसरा नियम जो होता तो नियम म्हणजे केवायसी संदर्भात होता, म्हणजेच 1 मार्च पासून सर्व बहिणींनी अंगणवाडी सेविकांकडे केवायसी करायची आहे। तिसरा जो नियम होता तो म्हणजे 4 कागदपत्रे। आता तुम्हाला 4 कागदपत्रे सांगितलेली आहेत, ती 4 कागदपत्रे केवायसी करताना अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचे आहेत। आणि चौथा नियम म्हणजे जिवंत असल्याचा पुरावा। बघा, या 4 गोष्टी करायच्या आहेत, पुढील 5 वर्षांसाठी अडचण येणार नाही। फक्त वर्षानुवर्षी केवायसी करणं बंधनकारक आहे, म्हणजेच पुढच्या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा केवायसी करावी लागेल। बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।